गुंड शरद मोहोळवरती आता पुण्यामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। शरद मोहोळवरती 3 गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। गोळीबाराच्या घटनेनं पुन्हा एकदा पुणे शहर हादरलेलं आहे। कोथरूड परिसरामध्ये शरद मोहोळवर हा गोळीबार झाल्याची माहिती आता समोर येते। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी पुण्यातून येते। गुंड शरद मोहोळवरती आता पुण्यामध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अशोक मोराळे। अशोक, गुंड शरद मोहोळवरती पुण्यामध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे, या संदर्भातील काय अधिकची माहिती आहे? प्रथमेश, ही घटना काही वेळापूर्वीच घडलेली आहे। कुविख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावरती गोळीबार झाल्याची घटना आहे। साधारण पोलिसांनी या घटनेला अधिकृत दुजोरा दिलेला आहे। एक गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र सूत्राकडून कळते की 3 राऊंड फायर करण्यात आलेले आहेत। सुतारदारा परिसरात कोथरूडमधील ही घटना घडलेली आहे। घटनेची माहिती मिळतात पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे। बऱ्याच दिवसानंतर पुण्यामध्ये अशी गुन्हेगारावरती गोळीबार झाल्याची घटना घडली। प्रथमेश, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। पुण्यातून ही अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। गुंड शरद मोहोळवरती पुण्यामध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे। शरद मोहोळवर 3 गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। गोळीबाराच्या घटनेनं आता पुणे शहर पुन्हा एकदा हादरलेलं आहे। कोथरूड परिसरामध्ये शरद मोहोळवरती हा गोळीबार झाल्याची आत्ताच्या क्षणाची ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातून ही आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी येते। गुंड शरद मोहोळवरती पुण्यामध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे। शरद मोहोळवर 3 गोळ्या झाडण्यात आलेल्या आहे। गोळीबाराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा पुणे शहर हादरलेलं आहे। पुण्यामध्ये वारंवार कोयता गँगची दहशत देखील पाहायला मिळते आणि त्यानंतर आता ही गोळीबाराची सर्वात मोठी घटना घडलेली आहे। पुण्यातील गुंड शरद मोहोळवरती गोळीबार झालेला आहे। गोळीबाराच्या या घटनेनंतर पुन्हा एकदा पुणे शहर हादरलेलं आहे। पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोराळे। या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे? पोलीस कोणत्या दिशेने तपास करतायत? आरोपी कोण होते या संदर्भातली काही माहिती मिळते का? प्रथमेश, याबद्दल अधिकृत अशी आणखी माहिती मिळू शकलेली नाही आहे। कुविख्यात गुंड शरद मोहोळ आहे, तो जामिनावरती बाहेर होता आणि त्याच्यावरती आता गोळीबार झालेला आहे। कोथरूड परिसरातील सुतारदारा या परिसरामध्ये हा गोळीबार झालेला आहे। दरम्यान हा गोळीबार कोणत्या कारणातून झाला, कुणी केला, कशा प्रकारे केला, याबद्दलची अधिकृत अशी माहिती अद्याप काय मिळू शकलेली नाही। सध्या शरद मोहोळ याच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 राऊंड फायर करण्यात आल्याचं देखील समजतं। या अनुषंगाने आता पोलीस सर्व तपास करत आहेत। नेमका गोळीबार कोणत्या कारणातून झाला, कुणी केला, किंवा वर्चस्ववादाची यांच्यामध्ये काही लढाई होती का, किंवा प्रतिस्पर्धी टोळीतील कुणी गोळीबार केला का, या सर्व शक्यता गृहीत धरून आता पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। प्रथमेश, अशोक, पुन्हा एकदा पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। नागरिकांमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे? नागरिकांमधून काय प्रतिक्रिया येत आहेत? या घटना वारंवार घडतायत। काही वेळेला कोयता गँगची दहशत पाहायला मिळते, तर आज पुन्हा एकदा गोळीबारानं पुणे शहर हादरलेलं आहे। खरं तर एखाद्या कुख्यात गुंडावरती गोळीबार होण्याची बऱ्याच दिवसातली पुण्यातली घटना आहे। पुण्यामध्ये काही कालावधीपूर्वी टोळी युद्ध होतं, अनेक टोळ्या पुण्यामध्ये आहेत, त्यांच्यामध्ये वर्चस्वादाचा संघर्ष होता, त्यातून अनेकांनी एकमेकांच्या मध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी गोळीबार केल्याच्या घटना घडल्या होत्या। मात्र काही दिवसापासून पोलीस आयुक्तांनी मोक्काचा जो प्रभावी वापर केला, त्यामुळे अनेक टोळ्यांना कारागृहामध्ये डांबलं गेलं, त्यामुळे टोळ्याचा वर्चस्ववाद कमी झाल्याचं दिसून येत होतं। मात्र आता बऱ्याच दिवसानंतर एखाद्या सराईत गुन्हेगारावरती गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने आता पोलीस तपास करत आहेत। हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, कसा झाला, याचा सर्व तपास आता पोलिसांनी सुरू केला। नक्कीच। मात्र अशोक, या शरद मोहोळची पार्श्वभूमी काय होती? त्याच्यावरती आधी कोणकोणते गुन्हे होते आणि कोणत्या प्रकरणांमध्ये तो अगोदर अटक देखील होता? या संदर्भातील काही माहिती सांगू शकता का? शरद मोहोळ हा रेकॉर्डवरली गुन्हेगार आहे। त्याच्यावरती खून, अपहरण, दरोडा, त्याचबरोबर खंडणी अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल आहेत। तो बऱ्याच वर्ष कारागृहामध्ये बंद होता आणि आता तो नुकताच काही महिन्यापूर्वी जामिनावरती बाहेर आला होता आणि त्यानंतर आता हा प्रकार घडलाय। प्रथमेश, नक्कीच अशोक मोहोळ, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आहेत। ज्ञानेश्वर, गुंड शरद मोहोळवरती पुण्यामध्ये गोळीबार झालेला आहे आणि पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं पुणे शहर हादरलेलं आहे, काय अधिकची माहिती आहे?
बरोबर आहे. गुन्हेगारीचा हा सगळा अंत पुण्यात काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाला आणि सध्या शरद मोहोळ याला उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती मिळते. कोथरूड मधल्या सुतारदरा परिसरात हा गोळीबार झालेला आहे, ज्यामध्ये शरद मोहोळ याला 3 गोळ्या लागल्या अशी प्राथमिक माहिती मिळते. घटनास्थळी सध्या पोलीस दाखल आहेत. पोलिसांकडून तपास केला जातोय. पोलिसांकडून काय नेमकी माहिती मिळतेय याचा शोध घेणं, याच्यावर लक्ष ठेवणं महत्वाचं असेल. नक्कीच ज्ञानेश्वर, पण हा हल्ला कुणी केला या संदर्भातली काही प्राथमिक माहिती मिळते का? पोलिसांकडून या संदर्भातली काही माहिती आली का? शरद मोहोळ याची सगळी पार्श्वभूमी जी आहे ती गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. प्रचंड मोठ्या संख्येनं शहराच्या बाहेर देखील त्याचे विरोधक आहेत. सध्या पोलिसांकडून या प्राथमिक घटनेची दखल घेतली गेली आहे. चौकशी होईल. चौकशीत काय नेमकी माहिती समोर येते हे पाहावं लागेल. नक्कीच ज्ञानेश्वर, पुण्यातील कायदा सुव्यवस्था असेल किंवा मग लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. कोयता गँगची दहशत सातत्यानं, कोयता गँगच्या धुडगुसाच्या बातम्या आपण सातत्यानं पाहतोय आणि त्यात पुन्हा एकदा आज अशा पद्धतीनं गोळीबाराची घटना पुण्यात घडली. कोथरूड सारख्या भागात अशा पद्धतीची घटना घडते आणि त्यामुळे नक्कीच ही गंभीर गोष्ट आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्यानं निर्माण होताना पुण्यात चित्र बघायला मिळते आणि त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा कोथरूडमध्ये आज जो कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झालाय, या घटनेनं हे पुन्हा एकदा अधोरेखित होताना पाहायला मिळते की कशा पद्धतीनं वातावरण आहे शहरातलं आणि पोलीस किती अक्षम्यपणे दुर्लक्ष करतात या सगळ्या प्रकाराकडे. नक्कीच ज्ञानेश्वर, मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पुणेकरांमधून कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत? कधी कोयता गँगची दहशत पाहायला मिळते, कधी भर चौकांमध्ये गोळीबार होतात. नागरिकांमध्ये, पुणेकरांमध्ये काय प्रतिक्रिया आहे? पुणेकरांकडून सातत्यानं सुरक्षित पुणे अशी मागणी होत असताना आपण पाहतोय, मात्र तसं चित्र दिसत नाही. शहरातल्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये ज्या तोडफोडीच्या, कोयता गँगच्या दहशतीच्या आपण घटना बघतो, यावेळी सातत्यानं सुरक्षित पुणे असावं अशा पद्धतीची मागणी केली जाते. पण कुठल्याही पद्धतीचा अंकुश किंवा वचक पोलिसांचा गुन्हेगारांवर पुण्यात राहिलेला नाही. हे सातत्यानं अशा पद्धतीच्या घडणाऱ्या घटनांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा दिसून येत आहे. तेव्हा पुणेकरांची जरी मागणी सुरक्षित पुण्याची असली तरी पोलीस कसं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा पोलिसांकडून कसा हलगर्जीपणा होतोय हे त्यातून पुन्हा पुन्हा अशा घडणाऱ्या घटनांमधून पाहायला मिळत आहे. नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात. पुण्यातून ही अत्यंत महत्त्वाची बातमी. गुंड शरद मोहोळवर पुण्यामध्ये गोळीबार झालेला आहे. 3 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आता समोर येते.